को पावर्ड बाय टेक्नो। कालच्या दिवशी आदरणीय मोदी साहेब जेव्हा पवित्र अशा ठिकाणी म्हणजे श्री पोरादेवींच्या पवित्र भूमीमध्ये गेले होते, तिथे असणाऱ्या कार्यक्रमामध्ये बोलत असताना त्यांनी काही चुकीच्या गोष्टी आणि काही खोट्या गोष्टी बोललेल्या आहेत। आज आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काही पदाधिकाऱ्यांची चर्चा होत असताना हिरालाल भाऊ इथं आहेत, डॉक्टर जाधव आहेत, यायती नाईक सुद्धा आहेत, नाईक कुटुंबातून चव्हाण भाऊ असतील, या सगळ्यांची चर्चा करत असताना या सगळ्यांनी एक भूमिका व्यक्त केली की कालच्या दिवशी मोदी साहेब बोलत असताना ते असे बोलून गेले की काँग्रेस आणि काँग्रेसच्या विचाराच्या सरकारने कधीही बंजारा समाजाला न्याय दिला नाही। खरं तर हे हास्यास्पद आहे। मोदी साहेबांचा कदाचित अभ्यास कमी पडला, नाहीतर राज्य भाजपकडनं जी नोट मोदी साहेबांकडे गेली ती खोटी गेली। नाही तर असे व्यक्तिमत्व जे कुठेतरी या समाजाचं नवीन प्रतिनिधित्व करण्याचा प्रयत्न करत आहेत, राठोड भाऊ जे मंत्री आहेत, त्यांनी कदाचित मोदी साहेबांना चुकीची माहिती दिली, कारण काँग्रेसलीच आणि काँग्रेसच्या विचाराच्याच सरकारली नाईक कुटुंबीय यांना अनेक वर्ष मुख्यमंत्री पद दिलेलं आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे। हे होत असताना अजून एक विषय जो मोदी साहेबांनी चुकीच्या पद्धतीने मांडला आणि त्याचा निषेध सर्व बंजारा समाजाचे मान्यवर कार्यकर्ते, नागरिक, समाज बांधव हे करत आहेत, तो म्हणजे मोदी साहेब बोलत असताना फक्त राजकीय फायदा घेण्यासाठी ते बोलून गेले की बंजारा समाज हा जो समाज आहे तो गुन्हेगार यादीमध्ये येत होता आणि काँग्रेसने त्या बाबतीत कुठंच काही केलं नाही। ब्रिटिश काळामध्ये असे अनेक समाज होते, कदाचित 30-35 पेक्षा जास्त समाज होते, ते गुन्हेगार यादीमध्ये येत होते, पण नंतर काँग्रेसचं सरकार आल्यानंतर त्या यादीतून ते हटवण्यात आले। पण गुन्हेगार यादीमध्ये का ठेवलं होतं हे मोदी साहेबांनी सांगायला पाहिजे होतं की बंजारा समाज असेल, पारधी समाज असतील आणि जे कुठला समाज या खास करून यादीमध्ये ब्रिटिश काळामध्ये जो ठेवण्यात आला होता, त्याचं मुख्य कारण असं की ब्रिटिश सरकारकडे नाही तर त्यांच्याकडे बंदुके असताना, बॉम्ब असताना सुद्धा हा बंजारा समाज आणि इतर समाज हा या देशाच्या आणि या भूमीच्या प्रेमापोटी या मोठ्या बलाढ्य शक्तीच्या विरोधात लढत होता, आपल्या मायभूमीसाठी लढत होता आणि म्हणून ब्रिटिश काळामध्ये त्यांना एक वेगळ्या यादीमध्ये टाकलं होतं। पण जसं काँग्रेसचं सरकार आलं तसं त्यांचं नाव म्हणजे त्या समाजाचं नाव त्या यादीतून काढलं गेलं, कारण का हे सर्व समाज जे कोणी त्या यादीत होते ते ब्रिटिश सरकारच्या विरोधात लढत असल्यामुळे त्या काही वेगळ्या दृष्टिकोनातून बघितलं जात होतं। पण स्वतंत्रतेची पहिली लढाई जर कोणी केली असेल तर या सर्व छोट्या मोठ्या लोकसंख्येचा लहान घटक जो आहे त्यांनी तो लढाई लढला होता। त्यामुळे मोदी साहेबांना आणि भाजपला विनंती करायची आहे की समाजाच्या वर राजकारण करत असताना अशा पद्धतीने खोटा इतिहास लोकांमध्ये पेरू नये। जो खरा इतिहास आहे की कसा हा समाज लढला हे कुठेतरी लोकांसमोर येऊ दे। पण काल अतिशय दुर्दैवी गोष्ट तिथं घडली आणि हा विषय ऐकल्यानंतर तुम्ही जर बघितला तर तिथं असणारा मंडप हा 50% हा मोकळा झालेला आपण सर्वांनी बघितला। त्यामुळे आजची बंजारा समाजाची युवा पिढी त्यांना असं खोटं माहिती नाही तर खोट्या पद्धतीचं राजकारण हे पटत नाही। हिरालाल भाऊ इथं आहेत, न्यायती नाईक स्वतः नाईक कुटुंबातून आहेत, ते इथं उपस्थित आहेत, तसंच डॉक्टर असतील, हे सर्वजण आपल्याला याच्याबद्दल अजून खोलात सांगतील आणि मग तुमचे दुसरे प्रश्न असतील तर नक्कीच त्याच्यामध्ये मी घेईल। देशाचे आपले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब हे वाशिम जिल्ह्यामध्ये पौरागडला आले होते। एक नंगारा भवन लोकार्पणाचा कार्यक्रम होता, धार्मिक कार्यक्रम होता, परंतु त्या धार्मिक कार्यक्रमामध्ये राजकारणमध्ये आणून त्याने काँग्रेसवर आणि नाईक कुटुंबावर जे काय ते बोलले की बाबा काँग्रेसची एवढी दिवस सत्ता होती तर काँग्रेसने त्या बंजारा समाजासाठी काही केलं नाही, अशा पद्धतीचं त्याने त्या ठिकाणी वक्तव्य केलंय। त्यामुळे राज्यातील
साधारण 1.5 ते 2 कोटी बंजारा समाज या गोष्टीवर खूप मोठा नाराज आहे। त्याचं कारण असं आहे की काँग्रेसचे नेते, देशाचे प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू हे प्रधानमंत्री असताना सोलापूरला उमेदपूर सेटलमेंटमधला ब्रिटिश लोकांनी भटक्या, विमुक्त आणि बंजारा समाजांना गुन्हेगार म्हणून जे ब्रिटिशांनी कोंडून ठेवलं होतं, त्यावेळेस वसंतराव नाईक साहेबांच्या पुढाकाराने, यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पुढाकाराने त्यावेळेस प्रधानमंत्री नेहरूंना सोलापूरला आणण्यात गेलं आणि त्या कंपाऊंडला कात्रीने कंपाऊंड तोडण्यात आलं आणि त्याच्यामधून गुन्हेगारी समाज नाही, ह्याच्यातला चांगला समाज आहे म्हणून ते कंपाऊंड तोडून त्याच्यामधून हा बंजारा समाज आणि भटके विमुक्त समाज मुक्त करण्यात आला। त्याच्यामध्ये 2 नावं पडली, विमुक्त आणि भटके। तर एवढे उपकार काँग्रेसचे या बंजारा आणि भटक्या समाजांच्यावर आहे। पंडित जवाहरलाल नेहरूंचे या समाजावर एवढे मोठे उपकार आहेत। वसंतराव नाईक साहेबांचे उपकार या बंजारा समाज आणि भटक्या समाजांच्यावर आहेत। तांड्यामध्ये शाळा निर्माण केली, पंचायत समितीमध्ये पंचायत राज्य आणलं, पाणी आडवा पाणी जिरवा, या महाराष्ट्राला सुजलम सुफलम अशा पद्धतीचं जे हिरवळ म्हणून दुष्काळामध्ये वसंतराव नाईक साहेबांनी या भटक्या, विमुक्त आणि बंजारा समाजांना सावरण्याचं काम केलं। ते देशाचे प्रधानमंत्री काल एका धार्मिक कार्यक्रमामध्ये येऊन बंजारा समाजाचं फार मोठं त्या ठिकाणी अपमान केलेला आहे। म्हणून महाराष्ट्रातील करोडो बंजारा समाजाच्या वतीने देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी आणि महाराष्ट्राचे जे गद्दार मुख्यमंत्री आहेत आणि उपमुख्यमंत्री 2 आहेत, यांचं मनापासून, अंतकरणापासून आम्ही जाहीर निषेध करतो। याने जर पुन्हा बंजारा समाजाबद्दल जर असे कोणी RSSची लोक आणि RSSचे आणि भारतीय जनता पार्टीचे लोक जर बंजारा समाजाच्या बद्दल जर वाईट आणि अपशब्द जर कोण बोलत असतील तर महाराष्ट्रातला बंजारा समाज हा कधी माफ करणार नाही। येणाऱ्या विधानसभेला त्याची जागा आम्ही दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही। यांचे भारतीय जनता पार्टी आणि आता राज्यात असलेले सत्ताधारी यांचे जिथं आमदार असतील त्याला पाडले बिना आम्ही राहणार नाही, एवढं आम्ही या ठिकाणी चंग बांधतो आणि त्यांना आवाहन करतो की तुम्ही याच्या पुढे या बंजारा समाज आणि काँग्रेस आणि विदर्भामध्ये आमच्या वसंतराव नाईकांच्या ओलिवाच्या या कुटुंबामध्ये आमचं मन दुखवत असाल तर पुन्हा त्याचा आम्ही निषेध करतो। एवढंच या ठिकाणी बोलतो मी आणि थांबतो। सेवालाल महाराज की, सेवालाल महाराज की। जातीवादी धर्मांध शक्तीचा निषेध, जातीवादी धर्मांध शक्तीचा निषेध असो। आदरणीय पवार साहेब, देशाचे नेते, यांनी बंजारा समाजाला काँग्रेसच्या काळामध्ये 1995 मध्ये रिझर्वेशन देण्याचं काम केलं आणि देशातील मंडल आयोगाचं शिफारस करणारं महाराष्ट्र हे देशातलं प्रथम हे पुरोगामी राज्य होतं। विमुक्त भटक्यांचा न्याय देण्याचं मुख्यमंत्री सुधाकर नाईक साहेब यांना मुख्यमंत्री पदी विराजमान करण्याचं काम शरद पवार साहेबांनी केलं आणि प्रधानमंत्री पोहरादेवीमध्ये, मी स्वतः पोहरादेवी उमरीचा नागरिक असून दादांत खोटे बोलतात किंवा क्रिमिनल ट्राईबमध्ये असलेला हा समाज अजूनही खितपत पडत आहे। मी आपणास सांगेल, भारताचं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 31 ऑगस्ट 1952 रोजी क्रिमिनल ट्राईबमधून पंतप्रधान नेहरूजींनी पंजाबराव देशमुख साहेब आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या विनंतीनुसार ह्या बंजारा समाजाला क्रिमिनल ट्राईबमधून बाहेर काढले आणि याच काँग्रेसच्या सरकारने देशाचे आराध्य दैवत आमचे महानायक वसंतरावजी नाईक यांना तब्बल 11.5 वर्ष मुख्यमंत्री पदी विराजमान केलं। ह्या जुमलेबाज पंतप्रधानांनी पोहरादेवीमध्ये येऊन समाजाला भ्रमित करण्याचं काम केलं आहे। खरं तर आमच्या जे समाजाच्या 21 मागण्या होत्या प्रलंबित, सेवालाल महाराजांच्या नावाचं मेडिकल कॉलेज व्हावं, आमच्या समाजामध्ये जे बोगस घुसखोरी होत आहे त्याच्याबद्दल जी SIT स्थापण्यात सांगितली होती, त्या SITला या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी 24 तासामध्ये घुमजाव केलं। आता आचारसंहिता लागायला मोजके दिवस असताना अजून SITची स्थापना झाली नाही। आम्हाला नॉन क्रिमी लेअरच्या 8 रद्दी बाबतीत कोणती गोष्ट झाली नाही। आमच्या 21 मागण्यापैकी एक सुद्धा
मागणीच्या पाठपुराव्याला सुतोवाच सुद्धा ह्या पंतप्रधानांनी केलं नाही आणि राजकीय भाषण करून या तीर्थक्षेत्राचा दुरुपयोग केला। याबद्दल आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार विमुक्त भटके आघाडीच्या माध्यमातून प्रधानमंत्र्याचा निषेध करण्यासाठी सुमारे 1 लाख कार्यकर्त्याचं निवेदन तिथं देण्याचं ठरवलं आहे। नाही, आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली व तसंच अनिल देशमुख साहेब आजच्या बैठकीला होते। जयंत पाटील साहेबांना जे काही इतर मित्रपक्षांच्या नेते आहेत त्यांच्याबरोबर महत्त्वपूर्ण चर्चा असल्यामुळे ते तिथं राष्ट्रवादीच्या वतीने तिथं चर्चा करत आहेत। आजच्या दिवशी विदर्भ भागातले जे सर्व मतदार आहेत, मतदारसंघ आहेत, जिथून जे कोणी इच्छुक आहेत अशा सर्व व्यक्तींचं म्हणणं आदरणीय पवार साहेबांनी इथं पुण्यामध्ये ऐकलेलं आहे। नाही, विषय एवढाच आहे, आपला पक्ष लोकशाही मानणारा पक्ष आहे। जे कोणी इच्छुक असतील कुठल्याही मतदारसंघातून, ते मतदारसंघ आपल्याकडे आहे नाही आहे, पूर्वी लढलाय नाही आहे, तिथं असणारा एखादा व्यक्ती आपला कार्यकर्त्याचा आपल्या पार्टीचा जर निष्ठावंत असेल आणि त्याची इच्छा असेल तिथून लढायची, त्याचं म्हणणं काय, त्यांचं मत काय, कशा पद्धतीने आपण लढू शकतो, तिथलं समीकरण काय, अशा पद्धतीचा संवाद आदरणीय पवार साहेबांनी कालही घेतला, आजही घेतला आणि पुढचे 4 दिवस अशाच पद्धतीने तिथे असणाऱ्या पदाधिकारी, कार्यकर्ते आणि इच्छुक उमेदवारांशी आदरणीय पवार साहेब बोलणार आहेत। अजित पवारांसोबत गेलेल्या 9 जण सोडून बाकी जणांना पक्षात घेणार, कारण की अनिल देशमुख वारंवार सांगतात की ते 9 जोडून आम्ही सगळे घेऊ। विषय एवढाच आहे की अनेक लोकांना इच्छा आहे आदरणीय पवार साहेबांकडे परत यायची, पण पवार साहेबांचं हेही मत आहे की सगळ्यांना घेऊन फायदा नाही, कारण त्या मतदारसंघामध्ये त्या भागामध्ये निष्ठावंताने लोकसभेमध्ये खूप प्रामाणिकपणे काम केलेलं आहे। अशाच सगळ्यांना घेऊन आपल्याला तिथं असताना निष्ठावंतांना न्याय देता येणार नाही, म्हणून पवार साहेब, जयंत पाटील साहेब, सुप्रियाताई योग्य असा निर्णय घेतील आणि जे कोणी चर्चेत आहेत, संवाद करत आहेत, नाहीतर संपर्कात आहेत, बहुतांश लोकांना आदरणीय पवार साहेब नाही म्हणतील अशी सुद्धा आजची परिस्थिती आहे। पुढच्या काही दिवसातच कळेल, आता इलेक्शनचा टाइम आलेला आहे। आता हरियाणामधला उद्याचा रिझल्ट बघता आणि जम्मू काश्मीरचा रिझल्ट बघता महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या भाजपचं एवढी हिंमत असेल का इलेक्शन आत्ता घ्यायचं, हे आपल्याला बघावं लागेल, धाडस आहे का। त्यामुळे इलेक्शन कधी लागते असेही खरं तर चर्चा आता नवीन सुरू झालेली आहे, कारण हरियाणामध्ये भाजप काही सत्तेत येत नाही, जम्मू काश्मीरमध्ये तर त्यांना ते स्वप्न बघावंच लागेल। लाडक्या बहिणीला डायरेक्ट माल जातोय, त्यामुळे नेत्यांनी टेन्शन घेऊ नये, मतांचा माल पण तसाच येणार आहे। आता हे जे वक्तव्य अतिशय दुर्दैवी वक्तव्य आहे। शेती धोरणामध्ये हे सरकार कमी मिळाल्यामुळे शेतकऱ्याच्या घरी तिथं लाडकी बहीण योजनेचा 1500 रुपये महिन्याला द्यावे लागतात। युवांना हाताला काम मिळत नाही, युवतींना हाताला काम मिळत नाही, म्हणून त्या घरी 1500 रुपये सरकारला द्यावे लागतात। तसंच परिस्थिती छोटे मोठे जे घटक आहेत, विविध क्षेत्रामध्ये जे काम करतात अशांची परिस्थिती आहे। त्यामुळे हा जो पैसा आहे हा टॅक्सचा पैसा आहे। तिथं असणारे जे स्वाभिमानी लोक आहेत त्यांचं मत आहे की हा काही सरकारचा पैसा नाही, हा टॅक्सचा आमचा पैसा आहे आणि हा सरकारला का द्यावं लागतंय, कारण धोरणात्मक निर्णय गेला, हे सरकार कमी पडलं, न्याय देणं कमी पडलं आणि अशात एखाद्या संविधानिक पदावर असणारा मंत्री जर असं म्हणत असेल की आता पैसे दिलेत म्हणजे अप्रत्यक्षपणे आम्ही मतं विकत घेतली, अहो स्वाभिमानी लोकांची मतं विकत घेता येत नाही आणि 1500 रुपयाला तुम्ही माल समजता, त्याचा अर्थ काय काढायचा आपण, म्हणजे लाज वाटली पाहिजे या सर्व नेत्यांना की 1500 रुपयाला तुम्ही माल समजता, मग त्याचा अर्थ तुम्ही जी मदत देत आहात ती स्वार्थापोटी तुम्ही मदत देत आहात। तुम्हाला माहिती लोकसभेमध्ये जो निकाल लागला तसाच निकाल आता विधानसभेला लागणार आहे, म्हणून तुम्ही 1500 रुपये जी मदत पाठवता त्याला माल समजता आणि त्या मालाच्या बदल्यात तुम्ही काय अपेक्षा करताय की मतं मिळाली पाहिजे, त्याचा अर्थ की डायरेक्ट तुम्ही तिथं मतदारांना प्रभावित करण्याचा प्रयत्न करत आहात आणि तुमची सत्ता चुकून जी येणार नाही, 1% खाली चान्सेस आहेत परत येण्याची, जर आली तर ही योजना तुम्ही बंद करणार आहात। पण महाविकास आघाडी म्हणून आम्ही ही योजना बंद नाही करणार, उलट
त्याच्याचबरोबर शेतकऱ्याला, कष्टकऱ्याला, युवांना, विद्यार्थ्यांना, महिलांना, महिला सुरक्षा, त्या सगळ्या घटकांना तिथं आम्ही न्याय देणार आहोत. दावोसच्या बिलाबद्दल तुम्ही एक सोशल मीडियावर ट्विट केलेलं आहे. दावोसच्या हॉटेल आता झालंय असं की दावोसला हे सर्व मंडळी गेले. अपेक्षा होती युवांची की दावोसमध्ये जाऊन खूप चांगले करार होतील, ते काही झाले नाही. अतिरिक्त खर्च केला, म्हणजे राहण्यावर, तिथं खाण्यावर, जेवणावर, पिण्यावर, फिरण्यावर अतिरिक्त खर्च केला. आणि तिथं असणाऱ्या दावोसच्या एका कंपनीने ह्यांना पाठवलं बिल, पण हे बिल भरायला तयार नाही. त्यांना असं वाटतं की जसं ज्या पद्धतीने आपण महाराष्ट्रात वागतो तसं तिथे वागतो, जा तुला बघतोच आम्ही. पण दुर्दैव असं की दावोसमध्ये आपलं राज्य अनेक वर्षांपासून कशासाठी जातं, आपल्या राज्यामध्ये गुंतवणूक आणण्यासाठी जातं. पण 1.5 कोटीमुळे आपल्या राज्याचं नाव अख्ख्या इंटरनॅशनल लेवलला खराब झालेलं आहे, नाही तर खराब होतं. पण याचं भान या सरकारला कुठेही नाही असं वाटतं. अहो काही वर्षांपूर्वी, म्हणजे 1.5 वर्षापूर्वी हे साऊथ कोरिया का कुठेतरी गेले होते आणि तिथं गेल्यानंतर 3 दिवसासाठी यांनी खर्च किती केला तर 2 कोटी रुपये केला, म्हणजे दिवसाला 70 लाख रुपये, म्हणजे प्रायव्हेट जेट घेऊन गेल्यासारखं झालं. तायवानला गेले होते. त्यामुळे हे उत्मात केलेलं आहे. आता तो कुठेतरी उत्मात त्यांच्या अंगलट येईल आणि त्यामुळेच त्यांना तिथं नोटीस आली असं आपल्याला बोलावं लागेल. एकतर कसं आहे की 2019चं इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून, त्या काळातलं इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून घाई गडबडीने भूमिपूजन केलं होतं, ते सुद्धा मोदी साहेबांच्या हस्ते. आता पंतप्रधानांच्या हस्ते जर तुम्ही भूमिपूजन करणार असाल तर टेक्निकल डेटा, टेक्निकल ॲनालिसिस, टेक्निकल परवानग्या आहेत का, ते खरंच तिथं होऊ शकतं का, या सगळ्या गोष्टीचा अंदाज आपल्याला घ्यावा लागतो. मग पंतप्रधानाला बोलवलं जातं. पण काय, सामान्य लोकांच्या डोळ्यामध्ये धूळफेक करायची होती, फक्त राजकारण करायचं होतं, मतं मिळवायची होती, म्हणून भूमिपूजन तिथं घेतलं. आणि नंतर तिथं साधी एक वीट सुद्धा बसवली नाही. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सुद्धा जे स्मारक आहे ते स्मारक घाई गडबडीने त्यांनी सुरू केलं, पण नंतर तुम्ही जर बघितलं मंद गतीने काम सुरू होतं. पण महाविकास आघाडीमध्ये आर्थिक अडचण असताना सुद्धा आपण मोठ्या प्रमाणात निधी तिथं दिला. तर हे जे काय चाललंय ना, फक्त धूळफेक चाललेली आहे, ही कुठेतरी लोकांसमोर यावी यासाठी आज सुद्धा राजे तिथं गेले होते. मी हा विषय अनेक वेळा तिथं घेतलेला आहे. महत्त्वाचं काय की ह्यांना फक्त समाजावर राजकारण करायचं आहे. जसं बंजारा समाजावर काल पवित्र ठिकाणी जाऊन मोदी साहेबांनी फक्त काय केलं तर राजकारण केलं, खोट्या गोष्टी सांगून. त्यामुळे हे जे काय चाललंय हे लोकांसमोर येऊन आज मुद्द्याचं बोललं गेलं पाहिजे. हाताला काम, पोटाला अन्न, याच्यावर कुठेतरी बोललं गेलं पाहिजे. आणि महाराष्ट्राची अस्मिता, पण गुजरातचे नेते दिल्लीत जाऊन जे बसलेत त्यांना असं वाटतं गुजरात स्टाईल हे महाराष्ट्रावर लादून कसंही आपण इलेक्शन काढू, हे जर त्यांना वाटत असेल तर त्यांना एवढंच सांगायचं, स्वप्न बघा. 29ची तयारी आतापासून सुरू करा. 19मध्ये सुद्धा आपण तिथं भिडूया. 2024ला यांचं सरकार काही येणार नाही. हर्षवर्धन पाटील परत येत आहेत, घरवापसी त्यांची होतीये, कुठेतरी त्यांची कोंडी होत होती भाजपमध्ये असं वाटतं, कारण की त्यांनी थेट आरोप जे केलेले ते फडणवीसांवर केलेले की तुम्ही तुमचा निर्णय वेगळा घ्या म्हणून. कुठेतरी हा निर्णय आधी व्हायला हवा असं वाटतं. उद्या त्यांचा प्रवेश होणार आहे असं कळतंय. प्रवेशाचं भाषण त्यांचं कसं असेल हे त्या ठिकाणी आपल्याला बघावं लागेल. आक्रमकच असायला पाहिजे, कारण का एखाद्या नेत्याला भाजपमध्ये गेल्यानंतर काय ट्रीटमेंट मिळते, कशी वागणूक मिळते, हे हर्षवर्धन पाटील साहेबांनी फार जवळून बघितलेलं आहे. त्यामुळे उद्याचं भाषण किती आक्रमक होतं हे आपल्या सर्वांना बघावं लागेल. पण ती भाजपची प्रवृत्ती आहे, एखाद्या नेत्याला जवळ करायचं, राजकीय दृष्टिकोनातून संपवायचं. जसं हर्षवर्धन पाटील साहेबांच्या बाबतीत झालं, अनेक असे इतर नेते आहेत. आणि मोठा पक्ष बोलायचं झालं तर अजितदादांच्या पक्षाचं सुद्धा भाजपने तेच केलंय असं आपल्याला म्हणावं लागेल. त्या परत येत असतील अशीच बातमी असू शकेल, बाकी दुसरी काय असू शकणार नाही. आणि त्यांना असं वाटत असेल की इथून एखादा नेता त्यांच्याकडे येत असेल तर त्याला मुख्य कारण CBI नाही तर ED असेल, बाकी कुठलं नाही. त्यामुळे गोरेताईंना काय अशी बातमी आहे आणि त्यांना कळलंय हे खरं तर आपल्याला बघावं लागेल. त्यामुळे बघूया, त्यांचं स्टेटमेंट आल्यानंतर ह्या गोष्टी आपल्याला कळतील. तिसरी आघाडीत आली, त्यांचा एक आमदार होता तरी आता शिंदे गटात प्रवेश करतोय, त्यांचाही पक्ष फोडला. म्हणजे बघा, तिसरी आघाडी का काढायची होती तर मतविभागनं करायची होती. आणि मतविभाजन करून कोणाला फायदा घडून आणायचा होता तर भाजपला अप्रत्यक्षपणे. पण ते चालू होण्यापूर्वीच त्यांचा आमदार जर शिंदे गटात जात असेल तर बघा आजची त्यांची काय परिस्थिती आहे. त्यामुळे हे थर्ड फ्रंट
अप्रत्यक्षपणे भाजपला मदत करणं हे लोकांना कळलंय. मतं खाण्यासाठी कोण उभं राहणार आहे आणि निवडून येण्यासाठी कोण उभं राहणार आहे हे लोकांना तिथं कळतंय. थर्ड फ्रंट नाही तर हे जे काही इतर लोक उभे राहण्याचा विचार करत आहेत ते फक्त मतं खाऊन भाजपला मदत करण्याचा विचार करतात असं आपल्याला म्हणावं लागेल. विखे पाटील म्हणतात की दावोसमधली जी बिलं आहेत ते आता रोहित पवार पाहतात का, त्यातला मी माझी सगळी बिलं पाठवतो असं तुम्हाला असं कोण म्हणले? विखे पाटील, राधाकृष्ण विखे. आता राधाकृष्ण विखे पाटील साहेब, मी काही बोललो तर मला म्हणतात की रोहित पवारवर कारवाई करायची. आता युवांच्या वतीने तलाठी भरतीमध्ये जो भ्रष्टाचार झाला तेव्हा मी बोललो होतो आणि बेधडक बोललो होतो. तेव्हा मला जेलमध्ये टाकणार होते, अजून तरी नाही टाकलं. मग असं म्हणायचं काय तुम्ही घाबरला मला? आता एवढा मोठा नेता विखे पाटलांसारखा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला घाबरला असंच म्हणावं लागेल. नाही तर मला नसतील घाबरले तर युवांना तरी ते घाबरलेले आहेत. त्यामुळे ते कुठली बिलं माझ्याकडे पाठवत आहेत सांभाळून पाठवा. घाई गडबडीने अशी बिलं नको यावीत जी मी टीव्हीवर दाखवल्यानंतर ते अडचणीत येतील, याची फक्त दक्षता त्यांनी घ्यावी. कल मोदी साहब जब श्री पोरा देवी, ये बहुत पवित्र भूमि है, वहाँ पे गए थे एक कार्यक्रम के लिए. वो कार्यक्रम आध्यात्मिक कार्यक्रम था, वो धार्मिक कार्यक्रम था. लोगों की अपेक्षा थी समाज के प्रति वो कुछ कहेंगे. 2014 में उन्होंने बंजारा समाज के लिए बहुत कुछ हम देंगे ऐसा बताया था, उसके बारे में कुछ बताएंगे ऐसी लोगों की अपेक्षा थी. लेकिन कल का अगर उनका भाषण देखे, जहाँ पे आध्यात्मिक या समाज के हित में कुछ बात करनी हो वहाँ पे उन्होंने राजनीति की बात की. उन्होंने कहा कि कांग्रेस और कांग्रेस के विचार के सरकार ने बंजारा समाज को कभी भी पॉलिटिकल या राजनीति में स्थान नहीं दिया. वो शायद भूल गए थे कि बंजारा समाज के नेता नाइक साहब को वहाँ पे 11.5 साल का मुख्यमंत्री पद मिला था और उनके माध्यम से समाज का कुछ हित हो, ऐसी भूमिका कांग्रेस की वहाँ पे थी. और दूसरी बात करते वक्त उन्होंने ये कहा था कि ये जो बंजारा समाज है वो ब्रिटिश काल में क्रिमिनल ट्राइब में उनको लिया गया था. एक तो उन्होंने वहाँ पे बात करते वक्त ऐसा कहा क्रिमिनल ट्राइब में लिया गया था और कांग्रेस ने उसके बारे में कुछ नहीं किया. मतलब वहाँ पे वो राजनीति करने का प्रयास कर रहे थे. लेकिन उन्होंने कहना चाहिए था कि ब्रिटिश सरकार ने बंजारा समाज हो या विजय एंटी के बहुत सारे जो इतर समाज है उसको क्रिमिनल ट्राइब में क्यों लिया गया था, क्योंकि उन्होंने ब्रिटिश के खिलाफ अपनी ये जो पवित्र भूमि है, भारत की भूमि है, उसके प्रति प्यार होने के कारण ब्रिटिश के खिलाफ उन्होंने बहुत बड़ी जंग वहाँ पे छेड़ी थी और उसके कारण उन्होंने अलग समाज के माध्यम से या क्रिमिनल समाज उनको नोटिफाई किया गया था. लेकिन जब नेहरू जी पंतप्रधान बने थे तब उन्होंने वो जो नोटिफिकेशन था वो कैंसिल किया था और उनको नॉर्मल ट्राइब या जो नॉर्मल कैटेगरी में उनको लाया दिया था. तो इसलिए कल जो मोदी साहब बोले थे वो प्योरली पॉलिटिकल उनका स्टेटमेंट था. 2014 में समाज के लिए वो जो करने वाले थे उसके बारे में उन्होंने एक शब्द भी नहीं निकाला और राजनीति की बात करने के कारण कल अगर आप देखो तो वहाँ पे जो भी 40-50 हज़ार लोग आए थे उसमें से 50% लोग पहले ही निकल गए और उसका विरोध लोगों ने भी किया, समाज ने की भी किया और अलग पॉलिटिकल पार्टीज भी उन्होंने भी किया. यहाँ पे भी अगर आप देखो तो बंजारा समाज के 10-12 बहुत बड़े नेते यहाँ पे नाइक परिवार से, याति नाइक भी यहाँ पे है, हीरालाल बहू, चौहान बहू है, यहाँ पे डॉक्टर जाधव है और मिस्टर पवार है. ये सब जो है समाज के हित में बात करने वाले और इन सब का कहना और लोगों का कहना है कि कल जो हुआ वो बहुत गलत हुआ. राजनीति के लिए पवित्र भूमि का इस्तेमाल किया गया जो लोगों को अच्छा नहीं लगा था. हम सब उस बयान का निषेध करते हैं और ये भी बताते हैं कि समाज के ऊपर कोई भी समाज हो उसके ऊपर अगर कोई राजनीति करता है, गलत इन्फॉर्मेशन लोगों के पास लेके जाता है और गलत इन्फॉर्मेशन के माध्यम से सिर्फ वोट मांगने का प्रयास अगर कोई करता है तो गलत बात है. ये संतों की भूमि है, संतों के विचार यहाँ पे बहुत प्रगल्भ है. इसलिए यहाँ पे आके गुजरात स्टाइल कोई भी व्यक्ति ने या नेता ने यहाँ पे इम्प्लीमेंट नहीं करनी चाहिए. ये महाराष्ट्र है, महाराष्ट्र की खुद की स्टाइल है, महाराष्ट्र खुद का विचार है और वो विचार गुजरात या कोई और स्टाइल के
ऊपर का विचार है, इसीलिए कोई भी यहाँ पे आके राजनीति की स्टाइल मत बदले। वर्ल्ड कप विनिंग कॅप्टन रोहित शर्मा जामखेडमध्ये येऊन गेला, काय चर्चा झाली दोन रोहित? एक तर ते खुश होते कर्जत जामखेडला येऊन, तिथे असणारे जे सर्व नागरिक होते ज्या पद्धतीने प्रतिसाद रोहित शर्मांना मिळाला त्या बाबतीत ते अतिशय खुश होते। कदाचित त्यांच्या मनामध्ये अपेक्षा होती की ठीक आहे, बाकी इतर ठिकाणी जे कार्यक्रम घेतले जातात त्या कार्यक्रमाला गर्दी असते पण इतकी तिथं नसते, पण तिथं गेल्यानंतर क्रिकेटची मॅच नव्हती, फक्त भूमिपूजनाचा कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमाला एवढे क्रिकेट प्रेमी आले होते, ते बघून अतिशय ते भावनिक झाले, खुश झाले आणि मराठीमध्ये सुद्धा संवाद तिथे असणाऱ्या लोकांशी त्यांनी केला। महत्त्वाचं काय की तिथं राजकीय दृष्टिकोनातून एखादा कार्यक्रम जर मला घ्यायचा झाला असता तर इतरही ज्या मतदारसंघात जसं परळी वगैरेमध्ये डान्सचा कार्यक्रम ठेवला गेला होता, ॲक्टर ॲक्ट्रेसेसला बोलवलं गेलं होतं, पण महत्त्वाचं काय की तिथं काय ते सकारात्मक व्हावं, तिथं असणाऱ्या मुलांना मुलींना एक चांगली संधी मिळाली, व्यासपीठ मिळावं खेळामध्ये, म्हणून आपण तिथे एक स्टेडियम करतोय छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने रयत या संस्थेमध्ये, आणि तिथं शाळासुद्धा आपण बांधणार आहोत। त्यामुळे त्या स्टेडियमचं, त्या पवित्र स्टेडियमचं कॉम्प्लेक्सचं भूमिपूजन हे भारताचे कर्णधार, क्रिकेटचे कर्णधार ज्यांनी आपल्याला वर्ल्ड कप आणून दिला अशा व्यक्तीच्या हस्ते झालं, त्याचा अभिमान आणि आदर आम्हा सगळ्यांना आहे। माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे नातू ययाती नाईक आपल्याला दोन शब्द बोलतील। कल जो अपने देश के प्रधानमंत्री इन्होंने हमारे पवित्र स्थान बंजारा समाज के यहाँ पौरा देवी में आके जो उन्होंने कल भाषण दिया, बार बार कहते थे कि हम समाज के लिए कुछ अच्छा करेंगे, कुछ अच्छा करेंगे। इस हिसाब से वहाँ जो एक नंगारा भवन था उसका वो जो लोकार्पण सोहला के लिए वो उपस्थित थे, उस समय उन्होंने जो भाषण किया तो उस समय हमारे साथ इतने बड़े पैमाने में समाज वहाँ उपस्थित था कि हमें कुछ ना कुछ तो भी देंगे। एक पीएम जब आते हैं, प्रधानमंत्री जब हाजिर होते हैं तो वो कुछ ना कुछ देके जाते हैं। इस हिसाब से हमारा समाज वहाँ बड़े पैमाने में हाजिर था। पर हुआ क्या, उन्होंने राजनीति का काम किया, हमारे समाज के ऊपर जो नाम किया कि कांग्रेस ने कुछ तो भी गलत किया है, ये कुछ नहीं है। ब्रिटिश राज था तब हमारा समाज, पुराना समाज हमारा हुमंतु था, जो हमारी लदनी बोलते थे, जिसमें हम मसाला ऊपर की तरफ ले जाते थे और ऊपर से नीचे हम नमक लेके आते थे। देश को रसद पुराने का हमारा समाज ये कार्य करता था। उस समय हमारे कुछ उसमें मैसेंजर्स होते थे जो हमारे अपने राजा महाराजा वजीर इनके जो मैसेंजर्स थे वो कुछ उन लोगों के हाथ में आ गए अंग्रेजों के इसमें, तब उन्होंने वो कुछ हमारे ऊपर अत्याचार किया और हमको क्रिमिनल के इसमें उन्होंने हमारा नाम रखा। संविधान होने के बाद, लागू होने के बाद इलेक्शन मांग ये है कि जो कांग्रेस ने हमें दिया है, वसंतराव नाईक साहब मेरे जो दादाजी को उन्होंने सीएम बनाया, तो सीएम बनाने के बाद उनको जो पता था सारी चीज़ें कि हमारे समाज के ऊपर अत्याचार हो रहा है, तो उन्होंने हमारे समाज के लिए स्थायी बना के उनको उसमें से न्याय दिलाया और हमने काम किया। और नाइक परिवार की तरफ से ये कल के भाषण के लिए हम और हमारी समाज की तरफ से हम निषेध करते हैं। पूरे महाराष्ट्र के बंजारा समाज के उद्देश्य निषेध। नाही, मग त्यांना जर शांत झोप लागत असेल तर भाजप आणि महायुतीतल्या अनेक नेत्यांना आणि आमदारांना या विधानसभेमध्ये आदरणीय पवार साहेब, उद्धव ठाकरे साहेब आणि राहुल गांधीजी चांगली झोप आणि बराच काळ झोप हे नक्कीच देतील। एक थोडासा वेगळा प्रश्न आहे, बिग बॉस सध्या सुरू आहे आणि बारामतीचा सूरज चव्हाण आज फायनलमध्ये आहे, असं वाटतं की बारामतीचं एक प्रतिनिधित्व इथे जिंकावं म्हणून? नाही, कुठलाही एखादा व्यक्ती या महाराष्ट्राच्या भूमीतून, सामान्य कुटुंबातून एखाद्या स्पर्धेमध्ये जात असेल, ती कुठल्याही प्रकारची स्पर्धा असेल, तर मग मला असं वाटतं की त्याला शुभेच्छा आपण सगळ्यांनी दिलाच पाहिजे। त्यामुळे त्यांना बारामतीकरांकडनं मी शुभेच्छा देतो आणि तो जिंकेल अशी आशा सुद्धा या ठिकाणी व्यक्त करतो। को पावर्ड बाय टेक्नो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।